अध्यक्ष महोदय यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्र समोर आला पाहिजे, कारण का ह्याच्याचमुळे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत। अध्यक्ष माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा, निर्णय करा, आमचे प्रश्न सोडवा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, या अगोदर दोनदा तुम्ही बसणार, पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही, हा त्यांनी मराठा समाजाशी केलेला द्रोह आहे, यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून बैठकीला न येण्यामागचं कारण काय, बोलवणारा धनी कोण आलं की काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत। अध्यक्ष महाराज तेढ निर्माण होत आहे। अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे हे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत, अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे। अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला। अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे, यांना ना ओबीसींची पडली आहे न यांना मराठ्यांची पडली आहे। माझं या सभागृहाच्या मार्फत खुलं आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाहीये, हे आज जाहीर करून टाका। नाना भाऊ आपण जाहीर करू। या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे, विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे, त्यांचा पर्दाफाश झालेला आहे, त्यांना जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे, त्यांना या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे बघवत नाहीये अध्यक्ष महाराज। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे, ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावतं, चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतं, त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज, निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज, यांना काही पडलेली नाही मराठ्यांची। अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलवलं ते का नाही आले, का नाही आले अध्यक्ष महोदय, हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय। काल अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या विषयात सर्व पक्षीय बैठक बोलवली, बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी, आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार, मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ, मग ही चर्चा करू, आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय, विषय हा महत्वाचा, ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो, कोणाला फोन येतो, कोणाचा SMS येतो, आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो म्हणणारे, बरोबर येतो म्हणणारे, जाताना बरोबर येतो म्हणणारे, अचानक असा कोण यांचा बोलवता धनी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धनी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका, येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय। आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय। ओबीसीना वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची मांडं वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा। विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय, हा विषय सोडवण्याची भूमिका नाही, हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजींनी घेतली, त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली। आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय, आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं, त्यावेळेला अध्यक्ष महोदय बाहेर जाण्याची वेगळी भूमिका, आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिचलाय, त्या अर्थाने तो विरोध करतोय, आणि म्हणून यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय। सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकणारं देवेंद्रजीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय, आज 10% आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय, तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर मनोज जरांगे यांच्या भूमिकेला
आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का नाही आला अध्यक्ष महोदय? आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता? ऐकून तर घ्या. महायुती सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय. ऐकून तर घ्या. आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर त्यांचं यांना ऐकून तर घ्या. विरोधकाची आठवण झाली अध्यक्ष महोदय. खरं तर यापूर्वी एक बसून घ्या. असं चालणार नाही सभागृह. असं चालणार नाही सभागृह. तुम्ही ऐकून तर घ्या त्यांचं. ऐकून तर घ्या त्यांचं. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी हे म्हटलं अध्यक्ष महोदय की यापूर्वी विरोधी पक्षाची आठवण आली की नाही, परंतु अध्यक्ष महोदय ते विस्मरण त्यांना होतं. अध्यक्ष महोदय, याही पूर्वी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांची एकत्रित बैठक झालेली अध्यक्ष महोदय. त्यावेळेस रिझॉल्युशन सुद्धा त्या बैठकीमध्ये पास झालेला अध्यक्ष महोदय. 2 वेळेस अध्यक्ष महोदय बैठकी झाल्या. कालची बैठक अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र पाहतो अध्यक्ष महोदय. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, ओबीसी समाज हा सर्व समाज हे पाहतो अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा हे संवेदनशील विषय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण पेटवते अध्यक्ष महोदय? माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा, निर्णय करा, आमचे प्रश्न सोडवा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे. या अगोदर 2दा तुम्ही बसणार, पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही. हा त्यांनी मराठा समाजाशी केलेला द्रोह आहे. यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून बैठकीला न येण्यामागचं कारण काय? बोलवणारा धनी कोण? आलेला मेसेज कोणाचा? येतो सांगून न येण्यामागचं कारण काय? समाजाच्या अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. बसा, जागेवर बसा. आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या. विरोधी पक्ष नेते काय बोलतात ऐकून घ्या. ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय, या वाद कोणी निर्माण केला? अहो तुम्ही बोललात त्यांचं ऐकून घ्या. माहित आहे अध्यक्ष महोदय, एक मुख्यमंत्री एका बाजूच्या व्यक्तीबरोबर चर्चा करतात, एका बाजूच्या लोकांच्या बरोबर चर्चा करतात, दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या लोकांबरोबर बसून घ्या. ते आपल्या सभागृहाला की या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का, हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा. की काल जे काय मिटिंगला येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा त्यांनी करावा. त्यानंतर जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्ष नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं. त्यानंतर जे काय वडेट्टीवार हे त्या दिवशी जे काय हाकेना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे काय अश्रू आले होते ते अश्रू नेमकं मगरमच्छ होते का कसले होते. त्यानंतर जे मूक मोर्चे 57 मूक मोर्चे निघाले, या 57 मूक मोर्चाला उभाटाचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मूक मोर्चे नाहीत, हे मुके मोर्चे आहेत, असं कार्टून करून दाखवलं त्यांनी कार्टून. तर त्याची दखल घ्यावी. आणि अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत. आणि म्हणून आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य आहे का, हे त्यांनी विचारणा करावी. आणि जरांगे पाटलांना विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळींनी हे जे काय सांगतायत तर ते काल मिटिंगला का आले नाहीत ह्याचा त्यांनी खुलासा करावा. जे आता बोंबलतायत, ओरडतायत, त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मिटिंगला का जाणून बुजून आले नाहीत. म्हणून आमचा सवाल आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे. ज्या उभाटाचे नेते मूक मोर्चाला जे काय मुका मोर्चा करून
हे कार्टून काढून दाखवलं होतं, त्यांना अधिकार पोचतो का त्या मराठ्यांबद्दल बोलण्याचा? म्हणून माझा तुम्हाला सवाल आहे की त्यांना विचारा की त्यांचं म्हणणं काय ते. राम अध्यक्ष महोदय, अरे या एक मिनिट ठिकाणी ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, या हो नारायण ठिकाणी मिळे, हो नारायण माझ्याकडे मिळे. हो एक टीव्हीवर आलेल्या मिनिट सदस्य बातम्यांचं बोलताय, थोडं कात्रण ऐकून तर आहे. घ्या. सर्वांना बोलायची संधी आणि हे द्या. कात्रण पूर्ण महाराष्ट्र आज पाहतोय. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. काय दिलं या कात्रणात? अध्यक्ष महोदय, या टीव्हीवरच्या बातमीमध्ये हे कात्रण मी मुद्दा मानला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते वडट्टीवार म्हणतात की मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सन्माननीय सदस्य ही खाली बसा, मागणी तुम्ही कोणाची बसा. आहे? ते सदस्य ही बोलतात, मागणी बसा खाली. कोणाची आहे? काँग्रेस नेते, विरोधी पक्ष नेते वडट्टीवार यांची आहे. अध्यक्ष महोदय एवढ्यावर थांबत नाहीत. बसा खाली, ते बसा तुम्ही. सांगतात काल जी बैठक झाली, काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्या बैठकीच्या आधी वडट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल. हे वाक्य कुणाचं आहे? आमचं नाहीये, माननीय विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांचं आहे. पुढे जाऊन ते काय म्हणतात? अध्यक्ष महोदय, म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात, तेच बैठकीला येत नाहीत. वारंवार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत. यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली, त्यांच्याकडे उत्तर नाही. टीव्ही पुढे, माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वागताना वेगळं वागतात. माननीय अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, अजूनही या काँग्रेस पक्षानं, या उबाटानं, या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे. आणि माननीय जयंत पाटील साहेब, आपण या ठिकाणी विरोधानं भाषण करता, आपण काळजीपूर्वक ऐकताय. जर आपण आता या 3 प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे, 2 समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. 40 वर्ष मागणी होती. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले. शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, त्या दरम्यान कोर्टात कोण गेलं? कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो, जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे. 40 वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज आठवला नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं. आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं त्याला विरोध करता. काय अधिकार आहे तुम्हाला? अध्यक्ष महोदय, महत्वाचं आहे. वडट्टीवार साहेब, आपण जरूर बोला, पण या प्रश्नाचं उत्तर द्या. वडट्टीवार साहेब, आपण या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण स्वतः म्हणताय मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही. काय भूमिका आहे तुमची? काय भूमिका आहे तुमची? शिंदे साहेब खाली बसा. काय भूमिका आहे तुमची? म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल, सभागृहात एक बोलाल, मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मिटिंगच्या वेळेस गायब व्हाल. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ याला 2 समाजात भांडणं लावायचे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. 2 समाजामध्ये भांडणं लावून याला टीव्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचंय. आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय. मगासपासून इकडच्या 10 ते 12 सदस्यांनी वारंवार विचारलं, तुम्ही बैठकीत का आला नाहीत? आरक्षणाला विरोध करणारा कोर्टातला तुमचा कोण कार्यकर्ता होता? त्याच्या पाठीमागे तुमचे कोण नेते होते? या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृहात झाला पाहिजे. संजय कुठे? अध्यक्ष महोदय, सभागृह सुरू झालं तेव्हापासून एकच विषय चालू. अध्यक्ष महोदय, कालच्या अध्यक्ष महोदय सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा 2 बैठकी अध्यक्ष महोदय झाल्या. सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय ज्येष्ठ मंत्री विखे पाटील साहेबांनी मराठा आरक्षणाबाबतीत, ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत
काल जी सर्वपक्षीय बैठक सन्मान्य अध्यक्ष महाराज बोलवलेली होती, या बैठकीच्या अनुषंगानं सन्मान्य अध्यक्ष महाराज महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना लेखी निमंत्रण आपण दिलं होतं. त्यांच्या कार्यालयाकडं आपल्या संबंधित विभागाकडनं फोन करण्यात आले होते. ज्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष येता येणार नाही त्यांच्यासाठी आपण लिंक सुद्धा उपलब्ध करून दिली होती. काही नेत्यांनी आम्हाला लिंक वरती सोय उपलब्ध करून दे, आम्ही ऑनलाईन जॉईन होतो अशा पद्धतीनं सुद्धा सांगितलं. पण अध्यक्ष महाराज एकाएकी काल 6 या ठिकाणी 6 वाजता त्यांनी सांगितलं आम्ही या बैठकीला येणार नाही. सन्माननीय अध्यक्ष महाराज, बाहेर सांगायचं हे सरकार निर्णय घेत नाही, हे सरकार आरक्षण देत नाही आणि आरक्षणासारख्या महत्वाच्या विषयावरती कन्सेन्सस तयार करायचे होते. म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांचं मत त्याच्यामध्ये काय आहे ते विचारून घेऊन स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळे ज्येष्ठ मंत्री 2.5 पावणे 3 तास सन्मान्य अध्यक्ष महाराज ही बैठक चालली. पण महाविकास आघाडीचे तीन प्रमुख नेते सन्मान्य अध्यक्ष महाराज त्या बैठकीला आले नाहीत. बाहेर म्हणायचं आम्हाला ह्या समाजाच्या बद्दल कळवळ आहे, आम्हाला त्या समाजाच्या बद्दल कळवळ आहे. मग त्यांचे प्रश्न सोडवून निर्णय घेण्याची वेळ आली होती. तुमचं मत सरकार विचारत होतं. तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या किंवा देऊ नका. जे काही तुम्हाला म्हणायचं होतं ते तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज कालच्या बैठकीमध्ये येऊन म्हणायला पाहिजे होतं. पण जाणीवपूर्वक कुणाचा तरी फोन आला, कुणाचा तरी आदेश आला आणि म्हणून जाणीवपूर्वक या बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. आता मला मराठा आरक्षणासंदर्भात लढा उभा करणाऱ्या श्री मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे. या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले आहेत. या लोकांनी काय वागणूक, या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळं आता याचं ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या. पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागेल ते या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि ज्यांनी राजकारण काल केलं या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर उघडा झालेला आहे. एवढंच मला या निमित्तानं सन्मान्य अध्यक्ष महाराज सांगायचंय.